नमस्कार. असार सारे सार्थ करूया या मालिकेमध्ये आज आपण विविध प्रकारच्या सालांचा उपयोग बघणार आहोत. आज विशेष म्हणजे बटाट्याची सालं. बटाटे स्वच्छ धुवून घेतले बाहेरून आणि त्याची जी सालं काढलेली आहेत त्या सालांची उत्तम अशी भजी बनवता येतात. ही अत्यंत कुरकुरीत पण होतात. महाराष्ट्रामध्ये सालासगट बटाट्यांच्या काचऱ्या करण्याची पद्धत आहे आणि सालासगट बटाट्यांचा उपवासाचा किस करण्याची पद्धत आहे. त्यामुळे बटाट्याची सालं ही खाद्य असतात हे आपल्याला माहितीच आहे. आपण करून बघा ही कुरकुरीत भजी. कांद्याची सालं, ह्या कांद्याच्या सालांचा जो एक अत्यंत अप्रतिम असा रंग आहे तो आपल्याला याच्यातनं काढून घेता येतो. कांद्याची सालांचा नैसर्गिक रंग तयार करता येतो. व्हेजिटेबल डाय म्हणून तो प्रसिद्ध आहे, खूप महाग पण आहे. लसणाच्या सालांचा उपयोग मी आधी एकदा दाखवला आहे. लसणाची सालं धूर करून जर आपण सर्दी झालेली असताना श्वासामार्फत तो धूर आत घेतला तर सर्दी आटोक्यात येते आणि घरभर फिरवला तर घरातील मच्छर वगैरे पळून जातात. डाळिंबाची साल वाळवून ठेवली आणि खोकल्याची उबळ येत असेल तर छोटासा तुकडा डाळिंबाच्या सालाचा गालामध्ये धरून ठेवला तर खोकल्याची उबळ कमी होते. हा अगदी अनेक काळांपासून मी पाहिलेला प्रयोग आहे. माझी आजी, पणजी, वडील, आई सगळेजण हा उपयोग करत होते. लिंबाच्या सालाचे तर अनंत उपयोग आहेत. लिंबाची साल वाळवून ठेवली आणि ती वाटून आपण जर शिकेकाईमध्ये घातली तर केस धुण्यासाठी उपयोग होतो. बारीक चूर्ण करून आपल्याला स्नानासाठी पण त्याचा स्क्रब म्हणतात तसा उपयोग करता येतो. लिंबाची सालं मिठामध्ये घालून ठेवली तर ती बरेच दिवस टिकतात. त्याचा उपयोग खाण्यासाठी पण करता येतो, भांडी घासण्यासाठी पण करता येतो. लिंबाचं साल जर कुकरमध्ये टाकलं, उकळत टाकलं तर कुकरचं बूड अत्यंत स्वच्छ आणि सुंदर होतं. दालचिनी ही तर झाडाची साल सर्वश्रुत आहे. मसाल्यांमध्ये अग्रक्रमच आहे या सालीचा. आल्याचं साल जर आवळ्याच्या बरोबर वाटून घेतलं तर ते अत्यंत स्वादिष्ट आणि गुणकारी ठरतं. आज अशा प्रकारे विविध प्रकारच्या सालांचा उपयोग आपण बघितला आहे. काहीही वाया जात नाही. असार सारे सार्थ करूया. धन्यवाद.